नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तुम्ही बघतच असाल माझ्या मिक्सरचे काय हाल झाले आहे। जिकडे तिकडे नुसतं डागच दिसत आहे आणि पांढरा कलर असल्यामुळे ना लगेच त्याच्यावरती घाण ही उठून दिसते। आता मला हे मिक्सर क्लीन करायचं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी ते स्वच्छ करणार आहे, तेच तुमच्यासोबत पण शेअर करते। तर त्यासाठी मी इथे घेतला आहे आपलं कपडे धुण्यासाठी वापरतो तो निरमा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे काय तर कोलगेट टाकायचं आहे। हो, कोलगेट आपण जे दात घासतो ना तेच कोलगेट, कुठलं तुम्ही जे वापरतात ना ते कोलगेट वापरू शकतात। तर कोलगेट टाकून घेतला आहे। आणि तिसरा आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आपला खाण्याचा सोडा। तर खाण्याचा सोडा पण आपल्याला थोडासा घ्यायचा आहे आणि हे तिन्ही जिन्नस ना व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कसं व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलं आहे। आणि आपल्याला ना आपण जो ब्रश करतो ना तो यूज केलेला ब्रश पण वापरू शकतो किंवा नवीन ब्रश पण तुम्ही वापरू शकतात। आपण किचनच्या गोष्टी क्लीन करण्यासाठी एखादा ब्रश तर ठेवतच असतो आणि किचनमध्ये भरपूर गोष्टी क्लीन करण्यासाठी त्या ब्रशचा उपयोग होत असतो। तर ही पेस्ट आपल्याला घ्यायची आहे आणि मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण मिक्सरवरती व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। एकही जागा अशी सोडायची नाही आणि पाणी खूप जास्त टाकलेलं नाही आहे। आपण ही पेस्ट बनवत असताना थोडंच टाकलेलं आहे, त्यामुळे मिक्सरच्या आतमध्ये घुसण्याचे काही चान्सेस नाही आहे। आणि सगळ्यात घाण भाग जो असतो ना मिक्सरचा तो म्हणजे वरचा असतो, कारण आपण रोजच्या रोज मिक्सर तर मसाला वगैरे काढल्यावर क्लीन करतच असतो, पण ओला मसाला काढला ना त्यावेळेस तो मिक्सरच्या वरच्या भागामध्ये पडतोच आणि तो काय आपण एवढं व्यवस्थित क्लीन करत नाही, कारण बाकीचे कामं असतात त्यामुळे त्याकडे दुर्लक्षच होतं। तर ही पेस्ट आपल्याला तिथे व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तिथे ब्रशने आपल्याला छान असं घासून पण घ्यायचं आहे, थोडंसं स्क्रब करायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, जी घाण बसलेली असते ना तो भाग ओलसर होतो आणि ती घाण निघायला मदत होते। आणि सोडा, निरमा आणि कोलगेटमुळे तर लवकरच आपलं मिक्सर चकचकीत आणि एकदम नवीन सारखं होणार आहे। तुम्ही पुढे बघणारच आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बरं का, कारण एवढ्यावरतीच हा मिक्सर क्लीन करायचं काही संपत नाही। छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला फॉलो करायच्या आहेत, त्यावेळेसच आपलं मिक्सर एकदम अगदी नवीन सारखं चकचकीत होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या सिटीमधून बघताय ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करून सपोर्ट पण करा प्लीज। आता तुम्ही बघू शकताय मी कसं व्यवस्थित असं मिक्सर सगळीकडनं घासून घेतलेलं आहे। मळ पण आता निघत आहे, म्हणजे जिथे जिथे घाण बसलेली आहे ती ओली झाल्यामुळे निघत आहे। आता सगळं मिक्सर व्यवस्थित असं ब्रशने घासून घेतलं आणि त्यानंतर एक कॉटनचा कपडा ओला केला, खूप जास्त ओला केलेला नाही, आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित असं क्लीन करायला घेतलेलं, सगळीकडनं व्यवस्थित क्लीन करून घेत आहे। तुम्ही बघू शकताय मिक्सर लगेच कसं चमकायला लागलेलं आहे। आता पांढरा कलर असल्यामुळे लगेच डिफरन्स दिसून येतो बरं का, कारण घाण झालेलं पण लगेच समजतं आणि स्वच्छ झालेलं पण लगेच। व्यवस्थित असं सगळे काने कोपरे आपल्याला व्यवस्थितपणे नीट पुसून घ्यायचे आहेत, कुठेच अजिबात घाण सोडायची नाही। आणि सगळ्यात डिफिकल्ट भाग हा वरचाच असतो, तो काय आपल्याला व्यवस्थित क्लीन करता येत नाही। तर मी इकडे चमचा घेतला आहे आणि रुमाल ओला करून घेतला आहे, म्हणजे चमच्याच्या मदतीने जिकडे माझा हात पोहोचू शकत नाही तिकडे मी सगळी घाण काढून घेतली। आणि तो खाचा तुम्ही बघितलंच असेल किती घाण झालेला होता, पण एकदम असा छान व्यवस्थित निघलेला आहे। आणि हे खालचे पण जे खाचे आहेत त्याच्यामध्ये मी चमच्याच्या मदतीने असा रुमाल टाकून घेतला आणि व्यवस्थित अशी सगळी घाण काढून घेतली आहे। तुम्ही बघू शकता रुमालावरती कशी घाण लागून येत आहे। तर ह्याच पद्धतीने आपलं मिक्सर व्यवस्थित असं क्लीन करायचं आहे। आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं म्हणा तुम्ही ह्या पद्धतीने मिक्सर क्लीन करू शकतात आणि बघा ना कसा फरक दिसतो, लगेच आपलं मिक्सर एकदम नवीन सारखं दिसायला लागलेलं आहे। आणि घरातल्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण त्या क्लीन ठेवल्या ना एकदम व्यवस्थित आणि घर चमकायला लागतं। त्याचबरोबर की मिक्सरची केबल पण आपल्याला सोडायची नाही, ती पण व्यवस्थित अशी क्लीन करून घ्यायची आहे। तर ओल्या कपड्याने ते केबल पण मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि मिक्सरचा खालचा भाग पण व्यवस्थित पुसून घेतला, कारण तिथे फॅन असतो आणि त्याच्यावरती धूळ साचलेली असते, तर ते पण आपल्याला क्लीन करणं तेवढंच गरजेचं आहे। अशा पद्धतीने मी सगळं माझं मिक्सर हे डीप क्लीन करून घेतलं। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर मैत्रिणीसोबत पण शेअर करा, त्यांना पण नक्कीच उपयोग होईल। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, बाय।